देवनार कॉलनीमध्ये ते क्रीडांगण गणेश मैदान आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आयोजित श्री चषक 2020 दिवस पहिल्या या क्रीडा स्पर्धेच्या सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर आपण ॲसी स्पोर्ट चेंबूर संघ सुपर 3 जाऊन पोहोचलाय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण येतात बॅटिंगसाठी. डोरा या नावाने प्रसिद्ध आहे, चारी दिशेला खेळण्याची क्षमता आहे. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर गणेश पाटील. त्याची ओव्हर बॉलिंगसाठी कुणाल. चेंबूर क्रीडा संकुल पाहतोय आपण फिल्डिंग करत असताना. पहिला चेंडूर आपण पाहिलं तर पंच दंडित करतात. 9 चेंडू जरूर आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. गणेश थोडेसे चतुर आहेत. धावफलक आपण पाहिलं तर एकनी पुढे ट्रॅप की क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूवर चेंजेस झाले पाहिजेत. रोहित शर्माला थोडंसं मिस जरूर केलं. पण ऑस्ट्रेलिया 2 देखील घडलाय. भारतीय संघ अवघड 36 धावांवर ऑल आउट झालाय. मोहम्मद शमीला इंजरी झाली जरूर. बॉलिंगसाठी कुणाल तर बॅटिंगसाठी गणेश पाटील. ओहो, स्विंग अँड मिस. गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालंय. टप्पा पडता चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क. बॉलिंगसाठी कुणाल तर बॅटिंगसाठी माहूलचा सुपरस्टार गणेश पाटील. हो यू मिस. आय डेफिनेटली हिट. माघारी परतावं लागेल गणेश पाटीलला. गणेश पाटील थोडीशी इंजरी जरूर आहे. त्यांच्या हाताला थोडीशी इंजरी जरूर झाली आहे. त्यामुळे फटका थोडासा चुकतोय आणि माघारी परतावं लागेल गणेश पाटीलला. पहिल्या फटका लागतोय रिया 11 या संघाला. गणेश पाटील बॅक टू द पवेलियन. जोरावर तर हेनाय कुमार फक्त फिल्डिंगसाठी प्रसिद्ध असलेला बॅट्समॅन येतोय. बॅटिंगसाठी हेनाय कुमार. दिशेने बॅटचा काढा जोडून घेतली. एक धाव कंप्लीट केली जाते. 6 धावा येणं गरजेचं असतं. ते कोणत्याही स्वरूपात येऊ द्या. स्कोरकार्ड म्हणतात तर 1 पुढे जाईल. 3 धावा होते धावफलकावर. क्षमता या फलंदाजामध्ये आहे. थांबून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंच दंडित करतात. 9 चेंडू असेल आणि 9+4 5 धावा मिळतील. चुकी झाली थोडीशी. कुणाच्या पुढे तुम्हाला चेंडू टाकायचा. प्रत्येक रूल्स फॉलो करून हा क्रिकेट खेळला जातो. विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगला फटका पाहायला मिळाला अरुणच्या बॅटमधून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरच एक धाव कंप्लीट केली जाते. आणि कंपल्सरी ड्रेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. कारण की व्हाईट ट्रॅक आणि व्हाईट टी शर्ट कंपल्सरी असेल तुम्हाला. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पण हा चालाकी दाखवले. काय फटका लगावलाय. ज्या झोनमध्ये मात्र क्षेत्ररक्षण थोडासा गॅप ठेवलाय आणि तो गॅप पॉलिसीचा विचार केला तर 13 धावा होत्या धावफलकावर. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतो या इनिंगचं. बॅटिंगसाठी हेनाय कुमार. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडीशी चालाकी दाखवले कुणालने. पण यष्टीरक्षक थोडीशी चुकी झाली. बॉल कॅरी करण्यामुळे थोडीसा कमतरता जाणवली. धावफलक आपण पाहिलं. विषेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहेत. एक धाव मिळेल जरूर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावा होते धावफलकावर. पहा गणेश पाटील जरूर माघारी परत ते बदल सुशीलला आमंत्रित केले जाते. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहिलं तर 15 धावा जरूर झाल्यात. धावे लागतील. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफसाईडच्या दिशेने अतिशय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी केली आहे. पण हेनाय कुमार एक सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नो चेंडू पुन्हा एकदा घोषित करतात पंच. 9+1 मध्ये 2 धावा मिळतील. पहा तुम्हाला 9 चेंडू थोडंसं कंट्रोल करावं लागेल. कारण की 9+ आहे क्रीडा संकुलन. यांच्यामध्ये मॅच चालू आहे. विषेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला फटका पाहायला मिळाला हेनाय कुमारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक दणदणी चौकार. लाचाव फटकेबाजी पाहायला मिळते हेनाय कुमारच्या बॅट. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 9 चेंडू घोषित करतात पंच आणि 9+4 पुन्हा एकदा 5 धावा मिळतील. अवांतर धावानं थोडंसं कंट्रोल करावं लागेल. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहेत. एक धाव मिळेल. हा कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळला जात आहे. 2 चेंडूवर चौकार जरूर आले. पण त्यानंतर सुशील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. थोडंसं अवांतर धावांवर मात्र त्याने कंट्रोल करावं लागेल. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहेत. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पण एक धाव कंप्लीट केली जाते.
पुन्हा एकदा बिशेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लाच ऑफ फटकेबाजी पाहायला मिळते हॅनॉय कुमारच्या बॅटमधून. धावफलक पुन्हा एकदा 4 पुढे जाईल. हॅनॉयसाठी जरूर टाळायला पाहिजे. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. नाईस बॅटिंग, वेल प्ले हॅनॉय. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अंगाचा भेद घेतला चेंडूने. एक धाव जरूर मिळेल 1/4 रूपामध्ये. तर 2 षटकांचा खेळ झाला आहे आणि आपण पाहिलं तर तब्बल 34 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी झाला आहे रिया 11. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्षय येतात आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केला. हॅनॉयसाठी जरूर टाळायला पाहिजे. खरोखर चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. वेल प्ले, चांगलं शॉर्ट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस इन फर्स्ट इनिंग. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू आपण पाहिलं तर थेट यष्टीरक्षक हातात विसावतोय. धावफलक 30 धावसंख्येवर. 3रं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर अक्षयाचं. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. बेल स्टॉप एकदम मिळेल. 49 धावांच्या आतमध्ये थोडंसं रोखावं लागेल समोरच्या संघाला, तर देखील कुठं मॅचमध्ये पकड निर्माण करू शकतो. चेंबूर क्रीडा संकुल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. अरुण दोराच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा 4 पुढे जाईल. लाजवाब बॅटिंग करतो आपल्या संघासाठी अरुण आणि हॅनॉय. गणेश पाटील जरूर लवकर माघारी परतले, पण तदनंतर या दोघांनी जबाबदारी अंगावर घेतली आणि त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी करतोय अरुण, अर्थातच दोरा. व्यावसायिक ओंकार मलाड संघातून देखील आपण त्याला खेळताना पाहिलंय एक संघासाठी. अवांतर जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पुन्हा एकदा पंच अवांतर धाव घोषित करतायत. 49 धावा होत्या धावफलकावर. स्विंग अँड मिस पाहायला मिळाले. 30 षटकांचा खेळ झालाय आणि 49 धावा होते धावफलकावर. आणि 1 धाव जरूर मिळेल. पहा आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 50 धावा केल्या. जरूर टाळा झाल्या पाहिजेत हॅनॉय आणि डोरासाठी. त्या बॅटिंग केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक जवळजवळ 27 झाले. आणि खोलवर चेंडू जरूर पाहायला मिळतोय. यष्टउद्दिष्ट केल्या जात आहेत आणि अरुणला मात्र मैदान सोडावं लागतंय. पण टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 16 धावांवर बाद होतोय बेल बॅटिंग. संघाला बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली होती. खोलवर चेंडू जरूर होता आणि धावचीच्या रूपामध्ये मात्र इथे हेमंतला मैदान सोडावं लागेल. 50 धावा होत्या धावफलकावर आणि आपण पाहिलं तर 3 गडी माघारी परतले केले. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून त्याला ओळख आहे त्याची. बॅटिंग तर जरूर चांगली करतात, पण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची चांगली ओळख आहे. दोन्ही चांगली क्षेत्ररक्षक बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अंगाचा वेग घेतला चेंडू आपण पाहिलं तर बॅट्समनला लागून म्हटलं चेंडूवर चेंबूर विभागातला खेळाडू आहे शंकर देऊळ. या विभागातील मात्र खेळाडू आहे जतीन गावण. पुढे मारण्याचा प्रयत्न 20 मध्ये इथे मात्र डायरेक्ट पिच मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय, पण त्याच्यावर एक 34 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावफलकाचा विचार केला तर 52 धावा होत आहेत धावफलकावर. 52 रन्स ऑन स्कोर कामगिरी केली या मॅचमध्ये. तब्बल 27 धावांवर खेळतोय. वैयक्तिक पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इकडे मात्र कुठून मिळत नाहीये आणि वेल बॅटिंग हॅनॉय. खरोखरच हॅनॉयने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 52 धावा होते धावफलकावर. 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. चेंबूसाठी दाखल झालाय. तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण नरेशला पाहू शकतो. 53 धावांचा पाठला करायचा आहे. 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज.
स्विंग आणि मिस पाहायला मिळालं. टप्पा पडता चेंडू थोडंसं वळण घेतोय. कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क आणि गोलंदाजी पाहायला मिळेल. सद्दामच्या माध्यमातून नरेशला मात्र थोडंसं रोखलंय. खेळावी लागेल. नरेशला मात्र इथे प्रहार करावे लागतील कारण की 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर गुजरातची बाहेर पंचदंडित करतात. अवांतर धावा असेल. 2 चेंडू 1 धावा होते. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. डोरा मात्र तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहेत. फेकी करतील पण तदनंतर साठी सद्दाम पुन्हा सज्ज होत आहेत. डावखुर हाताचे एक चतुर गोलंदाज आहेत. दोन्ही चेंडू कट करतायत. व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण लक फॅक्टर इकडे थोडंसं डिपेंड होत आहे कारण की 55 चेंडू आदळतोय. तुला मात्र इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. बॅट खोलावी लागेल. मात्र मोठे स्ट्रोक्स लगावे लागतील. फ्लिक करायचा प्रयत्न जरूर झाला होता आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी ट्रॅव्हल होत आहे. गोलंदाज सद्दाम पुढे मारायचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगली एक्सटेन्शन पाहायला मिळते मुरुगनच्या माध्यमातून आणि पहिल्या झटक्याला ते चेंबूर क्रीडा संकुलाला मात्र नरेशला मैदान सोडावं लागतंय. प्रेम येत आहेत आणि 8 धावा होत्या धावफलकावर. मोठा पल्ला गाठायचा आहे. त्या उद्देशाने बॅटिंग करावी लागेल. अजून 45 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. विषयमध्ये खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. जतीन गावंड तिकडे मात्र तैनात आहेत. एक मुंबईतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. जतीन गावंड आणि क्रीडाकर जे चेंडू मात्र चौकारामध्ये गेम क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी आपला विक्रम रचलाय. तर बॉलिंगसाठी अक्षयांना पाहू शकतो आणि गणेश सरांना देखील पंचायत बेंचमध्ये पाहू शकतो. बाबलेले पंच त्यांचा देखील खूप मोलाचा वाटा या क्रीडा स्पर्धेला. पुन्हा एकदा अवांतर धाव जरूर असेल. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे ट्रॅव्हल होईल. ते लाईन लेंथवरची चुकती आहे. खोला टप्प्यात चेंडू जरूर होता. त्याला फक्त दिशा दिली. अगदी मनगडाचा वापर केला आहे. धावफलक एकने पुढे ट्रॅव्हल होईल. 12 धावा होते धावफलकावर. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण एका धावेवर समाधान मानायला लागेल. चांगली बॅटिंग करतो प्लस सांगा. व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा काही नीट संपर्क होत नाहीये पण एक धाव मिळेल. धावफलक एकरी पुढे ट्रॅव्हल होईल. धावले 15 या धावसंख्येवर. नो चेंडू घोषित करतात पंच आणि प्रमाणात क्रिकेट चाहते मात्र इथे दाखल झालेत. क्रिकेट प्रेमी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मोठ्या प्रेक्षक वर्ग दाखल झालेत. बॅटची एज घेतले आणि थर्ड मॅनच्या चेंडूमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. धावफलक 4 ने पुढे ट्रॅव्हल होईल. 21 धावा होते धावफलकावर. विजय निर्माण केला या ग्राउंडमध्ये होऊ शकतात. अवंत चेंडू जरूर होते. पुन्हा एकदा पंचदंडित करतात. ऑपरेटिव्हचा चेंडू जरूर होता. एक धाव मिळेल. धावफलक एकरी पुढे ट्रॅव्हल होईल. प्रहार करावे लागतील आणि मोठ्या फटकांच्या शोधामध्ये मात्र शोध करावा लागेल. एक चांगला फटका पाहायला मिळाला आहे. अगदी स्वतःला मात्र जागा निर्माण केली आणि मात्र फटका लगावला. धावफलक 4 ने पुढे ट्रॅव्हल होईल. हो 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 लाजवाब फटका पाहायला मिळतो. मयूरसाठी जरूर टाळा झाला पाहिजे. 6 सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय कारण की याच्या अगोदरच्या ओव्हरला मात्र लास्ट बॉलवर तरी 3 चेंडू निर्णायक असतील. स्वतःला जागा निर्माण मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांची अपील केली जाते. मुरुगनच्या माध्यमातून चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळते. पंचांकडे अपील जरूर केले. डिसिजन पेंडिंग आहे आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल मयूरला पण मयूरसाठी जरूर टाळा झाले पाहिजे. प्रयत्न केले मयूरने. बॅटिंग चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मिस स्पीड होती आहे थोडीशी. मुरुगन चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर 4 धावांमध्ये.
पुढे मारायचा प्रयत्न जरूर घेतला होता, अंगाचा वेग घेतला चेंडूने. गणेश पाटील तिकडे क्षेत्ररक्षणाखाली तैनात आहेत. तदनंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक आपण पाहिलं तर 1/4. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वतः कॅप्टन येतात मुरुगन. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो फलंदाज प्रेम. अवांतर तर जरूर आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा अवांतर धाव. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पाहतोय 6 चेंडू 14 धावांची गरज. लेगबाईचा चेंडू जरूर होता. हेमर कुमार मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने खाली तैनात आहेत. 1 धाव मिळेल. 13 धावांची गरज. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 15ची अपील केली जाते अँड इट इज आउट. मैदान सोडावं लागेल फलंदाजाला अक्षय. स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. 41 धाव होते धावफलकावर. स्विंग अँड मिस. इकडे मात्र आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल. मॅचमध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळजवळ पकड निर्माण. हो वेल बॉलिंग. मुरुगन आपला थोडासा अनुभवपणा लावतायत. मुरुगन आपल्या संघासाठी वेल बॉलिंग. आणि या मॅचमध्ये मात्र विजयपद पटकवलं रिया 11 संघ. वेल बॉलिंग मुरुगन. चांगली बॅटिंग केली आपण पाहिलं तर. हेनय कुमार, अरुण, नितीन माने सरांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला.